वेलकम टू माय सुनंदाज किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावा ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज सगळ्या दोघं रूमाची बेडरूम तुम्हाला दाखवायचा होता. म्हणजे 2 नंबरच्या स्टोअरवर बेडरूम केलेला आहे ना, तो तुम्हाला दाखवायचा होता. म्हणजे आधीचा केलेला आहे, पण आता म्हणजे POP वगैरे सर्व दरवाजा सर्व काही बाकी होतं. तर त्यासाठी आता पूर्ण ओके केलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला दाखवायचंच होतं. मी 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला वरती बेडरूम कसा तयार केलेला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे असं. तर सर्व काही तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हवेची धूर खूप येत होती ना, तर ती साफसफाई पण करून घेतली मी. म्हणजे रोज केलेली असते, पण आता हवा खूप चालू आहे, खूपच धूर येते, म्हणून ती साफसफाई केलेली होती ना, ती सगळी काही साफसफाई केलेली तुम्हाला ते पण दाखवलेले आणि बेडरूम कसा आहे ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. तर खूपच छान व्हिडिओ होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा आणि लाईक कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, आणि ज्या पण माझ्या गोड ताई आहेत त्यांनी व्हिडिओ बघा आणि लाईक कमेंट तर नक्कीच करा. चला तर मग नमस्कार. आता हा वरचा बेडरूम झाडाला पण गेला, दुसरा पण गेला. खूपच छान झालेली होती इथं. तर चला दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने. तर चला तुम्हाला ना बॅक कॅमेराने दाखवते. फॅन चालू आहे म्हणून त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे. तर बघा, हे इथून असं हे बाहेरचं वातावरण आणि इकडनं वरती यायचा रस्ता आहे. बेडरूममध्ये हा वरती जायचा रस्ता आहे, हा यायचा आणि हा जायचा. हे बघा, कलरचे डबे पण अजून पडलेले आणि हे सगळे याला कलर लावला ना, गेटला सगळं काळं ते पोरं आले होते, त्यांनी सगळं काळं करून टाकलेलं. हे बघा, कितीही पुसलं ना तरी पण निघत नाही आहे. आणि इथं कोठ्या आणि हा चूल ठेवलेला आहे. सकाळी मला पुरणपोळी करायची म्हणून. तर आणि इथं कोठ्यांमध्ये येतं, हे दोघं कोठ्यांमध्ये येतं गहू भरलेले आहे. हे बघा, आणि पाणी पावसाळ्यामुळे मी ही प्लास्टिकची कॅरी झाकून दिलेली आहे. हे स्टॅन आहे आणि इथं एक खाटलं राहू दिलेलं आहे. इथं एक चेअर आहे. हे बघा, हे मधलं हे बघा, हा पुढचा हॉल आहे. इथं आहे ना असं बांगडी टांगण्यासाठी या कड्या केलेला आहे.
फॅन चालू होता त्याच्यासाठी आवाज सुधरत नव्हता म्हणून मी फॅन बंद केला आता. हे समोरचं वातावरण हे सगळं मस्तपैकी. आणि बघा हे मागे टेरेसवर जायचं, मागे आधी खूपच पसारा पडलेला आहे. आता माझी बॅटरी आहे ना लो होऊन गेलेली आहे म्हणून मी पटापट दाखवते तुम्हाला. आणि हा बघा हा इथं बेड आहे, हे सर्व काही लाईट इथं ही POP केलेली आहे. मी आता 2-3 वेळा व्हिडिओ काढले तुम्हाला दाखवलेच. हे बघा ही टिपाई आहे इथं. हे बघा हा असा बेड आहे. इथं ही एंडो आहे, ही एंडो आहे ना हुबळी करून दिली होती मी, आत्ता लावली. आणि हा बाहेर जायचा यायचा रस्ता आहे. सर्व काही लाईट वगैरे मस्त POP केलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि इथं पण फॅन चालू आहे म्हणून आवाज असा येतोय. हे बघा हा असा बेडरूम आम्ही वरती आता तयार केलेला, तुम्हाला कधीची दाखवू. इथं पण AC, कारण की ऊन खूप आहे ना म्हणून इथं पण AC केलेला आहे, आम्ही लावलेला आहे. तर चला. आणि कधी कधी इथं वरती राकेशला यायला उशीर झाला की जेवण वरती आणतो ना, मग हा टेबल आहे त्याच्यासाठी. हा टेबल इथं ठेवून जेवण करतो तो. इथं आहे ना टॉयलेट बाथरूम आहे. तर बघा हा कोमड आहे इथं मस्तपैकी. इथं हा शावर आहे. ही खिडकी बसवायची बाकी अजून. कामाला इतका बेकार होता ना, अर्ध काम सोडून गेलेला आहे तो आत्ता पण. तर त्याच्यासाठी ही खिडकी बाकी आहे इथली. आता चला, बॅटरी लो होते म्हणून मी तुम्हाला फटक्यात दाखवलं. चला कसा वाटला वरचा बेडरूम तर कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. चला आता दाखवला तुम्हाला वरचा बेडरूम कसा तयार केलेला आहे असं. तर आता इथे ना दूध तापून ठेवलेलं आहे मी आणि रस पण बनवून ठेवलेला आहे, कारण की आज रसपुरी बनवायची आहे. तर बघा इथं आहे ना गिलके पण कापून घेतलेले भजींसाठी आणि मिरच्या पण कापून घेतलेल्या आहे. आणि नंतर पीठ पण भिजून घेतलेलं आहे. इथं बघा पीठ भिजून ठेवलेलं होतं मी मुरण्यासाठी. तर ते भिजवायचं काही दाखवलेलं नाही. हे पीठ भिजवताना मी तर 1 पडी तेल, थोडंसं मीठ, थोडंसं ओवा, थोडं जिरं पावडर टाकलेलं आहे. आणि मस्तपैकी असं भिजून घेतलेले, हळद वगैरे काय टाकलेले नाही आहे. आणि आता मस्तपैकी असे थोडे गोळे बनवून घेते मी आणि लगेचच एक लाटून एक तळून घेणार आहे मी. ते तसं केल्याने काय होतं ना, मस्तपैकी पुरी अशी छान मस्त अशी फुलते. तर तुम्ही बघाच आता. तर बघा अशा प्रकारे मी 4 गोळे करून घेतलेले आणि आता एक लाटून लगेचच मी असं तळून घेणार आहे. बघा आता आहे ना थोडंसं असं तेल लावा न लावा तरी पण छान लागता येतं, तर मी तरी पण थोडंसं तेल लावून घेतलेलं इथं. आणि असे मस्तपैकी हाताने अशी गोल मस्तपैकी लाटून घ्यायची. नाहीतर मग कसं करतात ना, पूर्ण पोळपाटभर लाटून असं ग्लासने किंवा वाटीने कापलं तरी पण चालतं. तर मी अशी एक लाटून घेतलेली. तर बघा अशा 2 ते 3 मी आहे ना तोपर्यंत अशा लाटून घेतलेल्या आहे. बघा आता मी टाकते तेलामध्ये. 2 लाटून घेतल्या मी. आता लगेच एक लाटून लगेच तळेला, म्हणजे बघा किती छान आणि पटकन फुलतात. आणि पुरी पण आपली मस्तपैकी अशी खरपूस तळली जाते. कलर बघा किती छान कलर आहे. तर त्यासाठी मी असं एक असं असं कोणी मी असं व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ना, की तळून असं पसरून देतात नंतर तळतात. तसं अजिबात करायचं नाही. तर बघा असे ना मस्तपैकी एक तळून असं एक लाटून एक तळायचे ना, अशी छान मस्तपैकी कचोडी सारखी अशी फुलते. तर बघा इथं आहे ना मी बटाट्याची भाजी वगैरे काय करणार नाही, कारण की आम्ही 2च जण आहे. आणि राकेश आणि ते फिरायला गेलेले. तर राशा पण गेलेली फिरायला, केरला फिरायला गेलेले आहे ते. तर आम्ही 2च जण आहे. तर चला म्हटलं थोडं दुसरं पण काही नाही, भाज्या पण सापडत नाही. तर आंबे घेऊन आले होते मी. तर चला म्हटलं आता आहे ना मस्तपैकी रस आणि पुरीच बनवते. बघा अशा मस्तपैकी टम फुललेल्या आहेत माझ्या पुऱ्या. तर आता अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या आम्ही. बघा 8 ते 9 पुरी मी इथं बनवून घेतलेली आहे. मस्त थोड्या मी मोठ्याच करून घेतलेल्या आहे. म्हटलं चला आपल्याला कुठं पाहुणे जीव घालायचे, घरच्या घरी 2च जण आहेत. मस्त अशा जास्त छोट्या पण नाही आणि जास्त मोठ्या पण नाही, अशा करून घेतलेल्या आहे. तर चला आपल्या पुऱ्या इथं झालेल्या आहे. आता मी मिरचीची भजी पण इथं तळून घेणार आहे. आणि असं तळण जर कधी केलं ना, मला मिरचीची भजी, उडदाचे पापड खूप आवडतात. पण उडदाचे पापड आहे ना आमचे संपले, त्यासाठी मी आता इथं आहे ना भजी बनवून घेते.
तर बघा अशा प्रकारे ना भजी पण मस्त एक भागाचा झालेला आहे, तळून पटापट असे टाकून घेतलेले आहे मी. त्यानंतर आता गिलक्याचे पण भजी असेच करून घेणार आहे मी. तर बघा हे भजी तळून झालेली मी आता काढून घेते. आणि तेल तापवून घेतलं मी आधी आणि मग कमी गॅस केलेला आहे, म्हणजे भजी अशी खरपूस तळली जाते. आत जी मिरची राहते ना ती पण अशी कच्ची वगैरे राहत नाही, छान अशी मस्तपैकी ती मिरची पण अशी तळली जाते आणि आजूबाजूचं पीठ पण असं छान तळलं जातं आणि खायला पण मस्त असे कुरकुरीत लागतात. तर आता इथं गिलक्याच्या पण भजे मी काढून घेणार आहे बघा. पटापट असे गिलक्याचे पण भजे टाकून घेतलेले मी. तर चला आता हे पण भजे मी असे काढून घेणार आहे. आणि आज मस्त बाजारात गेले होते मी, पण बाजारातलं काय शूट केलेलं नाही मी. फक्त गिलके आणले, सिमला मिरची आणली आणि आंबे आणले, दुसरं काहीच आणलं नाही. तर चला मस्तपैकी असं गिलक्याचे पण भजे मस्त करून घेतले मी. आता हे पण असं उलटपलट करून घेणार आहे मी. एकदामध्येच गिलकाच्या पण आणि एकदामध्ये मिरचीच्या अशा काढून घेतल्या मी. इथं 2 घाण काढले मी भजींचे. आता हे भजे आहे ना मी काढून घेते. मस्तपैकी भजे असे तळले गेले. तर चला म्हटलं मस्तपैकी मी प्रकाशे गेली होती दोंडा न्हावायला, तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवला मी. तर तिथं आहे ना मस्तपैकी महादेवांना 32चे वाण लावलेले आहे मी तिथं. 32 घेऊन गेली होती. खरं तर अनारचे पण करतात, पण अनारचे असं चालू चालू हुदला ना माझं, म्हणून मी 32 घेऊन गेली होती. मग 32 तांबाच्या दिवाळ्याचे असं वाण लावले, पण गर्दी खूप होती ना, ते वाण लावायचेच काही तुम्हाला दाखवले नाही. आता इथं आहे ना पहिले देवांना नैवेद्य देते मी. हा देवांचा ताट तयार करून घेतलेला आहे. फक्त भजी, पुरी आणि रस केलेला आहे मी इथं, तुम्ही बघू शकता. आता मी देवांना नैवेद्य देऊन देते आत इथं. हे बघा देवांना बी आणि लक्ष्मी माते आहे तिथं एकच ताट करून घेतलेला आहे मी देवांसाठी. देवांना अशा प्रकारे इथं हा देवांना नैवेद्य दिलेला आहे. त्यानंतर यांचा पण ताट करून घेतलेला आहे, तो पण दाखवते. माझा पण ताट करून घेतलेला आहे, तो पण दाखवते. आणि त्याला कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि इथं जागा नाही, कसं पहिलं खाली देवाला राहायचं, मग मी मस्त खाली अर्धा 1 तास ताट ठेवायची, पण आता हातात धरून ठेवावं लागतं. हा बघा त्यांचा ताट हातात धरून ठेवावं लागतं 5 मिनटापर्यंत देवासमोर. तर आणि हा त्यांचा ताट आहे आणि हा माझा ताट आहे.